धक्कादायक माहिती समोर आली आहे बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातली। बाबा सिद्दीकींवर गोळीबार केल्यावर शूटर शिवकुमार गौतम तब्बल अर्धा तास हॉस्पिटल बाहेर उपस्थित होता। सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी तो रुग्णालयाबाहेर थांबला होता अशी माहिती मिळतेय। क्राईम ब्रांचच्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे। सूरज ओझा आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। सूरज, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर नेमकं काय काय घडलं? नक्की बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर ज्या दोन आरोपी पकडले गेले यानंतर शिवकुमार गौतम घाबरला नाही। तो तसंच काही अंतरावर जाऊन त्यांनी कपडे चेंज केले। कपडे चेंज केल्यानंतर तब्बल 1.5 तास तो घटनास्थळी होता, तिथे बघत होता लोक काय करतायत। यानंतर तो लीलावती हॉस्पिटल गेला, तिथे अर्धा तास उभा होता। त्याला ही खात्री करायची होती की बाबा सिद्दीकीची मृत्यू झाली आहे की नाही, कोण कोण येत आहे भेटायला, प्रत्येक गोष्टी तो ऑब्झर्व करत होता। आणि यानंतर त्यांनी तिकडनं ऑटो घेतली। ऑटो घेतल्यानंतर तो कुर्ला गेला, कुर्लाहून तो ठाण्याला गेला, ठाण्याहून त्यांनी एक्सप्रेस घेतली आणि तो पुण्याला गेला, जिथे त्यांनी त्याचा फोन फेकला। पोलीस ट्रेस करू नये म्हणून त्यांनी ही प्रिकॉशन घेतली। यानंतर तो ट्रेनने लखनौ पर्यंत गेला आणि तिथून त्यांनी सरकारी बस घेऊन बहराइच पर्यंत गेला, तिथून त्याला अटक करण्यात आली आहे। म्हणजे बाबा सिद्दीकी यांच्यावरती हत्या केल्यानंतर कोणतीही भीड न बाळगता तो परिसरात वावरत होता अशी माहिती मिळतेय। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।